नमस्कार, मी वीनास किचन कुकिंग विथ लव मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे साबुदाणा बटाटा चकली। तर ही चकली अतिशय कुरकुरीत होते, अजिबात कडक लागत नाही, चवीला सुद्धा खूप छान लागते। बनवायला सुद्धा खूप सोपी आहे। यामध्ये मी एक सिक्रेट साहित्य टाकलेला आहे, त्यासाठी या रेसिपीला शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे 2 मोठ्या साईजचे बटाटे म्हणजे 500 ग्रॅम बटाटे, 150 ग्रॅम साबुदाणा, चवीनुसार मीठ व 1 चमचा मिरी पावडर। सर्वप्रथम मी 1 वाटी पाणी उकळायला ठेवलेले आहे। यामध्ये अर्धी वाटी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे। आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या पाण्यामध्ये हा साबुदाणा संपूर्णपणे एकसारखा मिक्स होईल। ही प्रोसेस केल्यामुळे आपली जी चकली आहे ते अजिबात कडक होत नाही। त्यातील जो साबुदाणा आहे तो अजिबात तळल्यानंतर कडक लागत नाही, अगदी कुरकुरीत लागतो व चवीला सुद्धा खूप छान लागतो। असंच 1-2 ते 3 मिनिटं याला अगदी लो फ्लेमवर परतत राहायचं आहे व त्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला 1-2 ते 3 मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे, तेही अगदी लो फ्लेमवर। तोपर्यंत आपण हे जे उकडलेले बटाटे आहे ते किसून घेणार आहोत। मी या ठिकाणी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे, मोठ्या साईजचे असल्यामुळे 2च घेतलेले आहे। आता किसल्यानंतर जर काही बटाटे जर मॅश नसन झाले तर तुम्ही मॅशरच्या साहाय्याने त्याला छान असं मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून चकली पाडताना आपली चकली तुटणार नाही व व्यवस्थित आपल्याला चकली पाडता येईल। तर तुम्ही बघू शकता एक साईडचा बटाटा हा छान असा मॅश झालेला आहे व दुसऱ्या साईडचा जो बटाटा आहे तो मॅश झालेला नाही। आता मी याला मॅशरच्या साहाय्याने छान असं मॅश करणार आहे, जेणेकरून त्यातील सगळ्या गुठळ्या निघून जाईल। या मॅशरच्या साहाय्याने एकसारखा बटाटा मॅश होईपर्यंत मी हे मॅश करणार आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारे बटाट्याला छान असं मॅश करून घ्या आणि हे छान असं मॅश केल्यामुळे आपली जी चकली आहे ती एकसारखी पाडायला सुद्धा मदत होते। तर संपूर्ण बटाटा एकसारखा मॅश झालेला आहे व आपला साबुदाणा सुद्धा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे, छान असा शिजलेला आहे। आता गॅस बंद करून द्यायचा आहे व याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर या परातीमध्ये आपल्याला हा साबुदाणा काढून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1 चमचा मिरी पूड घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर आपलं हे सिक्रेट इन्ग्रेडियंट हेच आहे की मी यामध्ये मिरी पावडर घातलेली आहे। तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची कुटून घातली तरीही चालेल, परंतु मिरी पावडर घातल्याने त्याची चव खूप छान लागते। हे संपूर्ण साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत व याला चपातीसाठी ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्यानुसार आपल्याला हे मळायचं आहे। छान असं सगळं साहित्य एकत्रित होईपर्यंत आपल्याला हे मळायचं आहे। तर मी माझ्या चॅनलवर अशाच प्रकारची बटाटा भगर साबुदाणा चकलीची रेसिपी टाकलेली आहे, ती सुद्धा चवीला खूप छान होते। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता। तर आता हे एकसारखं मळून झालेलं आहे, ते मी तेल लावलेल्या सोऱ्यामध्ये भरणार आहे चकली पाडण्याकरता। आता या सोऱ्याला झाकण लावून आपण त्याच्या चकल्या पाडून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला हा सोरा खाली करूनच छान अशा गोलसर चकल्या पाडून घ्यायच्या आहे। तर तुम्ही बटाटा हा व्यवस्थित मॅश नसन केला तर आपल्या चकल्या तुटतात, त्यामुळे आपल्याला बटाटा छान असा मॅश करायचा आहे। तर अशा प्रकारे एक एक करून मी संपूर्ण चकल्या पाडून घेणार आहे आणि खूप इझिली या चकल्या पाडल्या जातात। सुरुवातीच्या 1-2 चकल्या यासाठी तुटतात की त्यामध्ये आपण जो बटाटा साबुदाण्याचं पीठ टाकतो त्यामध्ये हवा भरली जाते, त्यामुळे ते 1-2 चकल्या ज्या आहे आपल्या त्या तुटतात। त्यानंतर संपूर्ण चकल्या ह्या छान अशा पाडल्या जातात। तर आता संपूर्ण चकल्या आपल्या पाडून झालेल्या आहे। याला आता आपण 1 ते 2 दिवस उन्हामध्ये सोकवून घेऊया। त्या थोड्या जाड असतात, त्यामुळे कडक उन्हामध्ये आपल्याला 1 ते 2 दिवस याला वाळवून घ्यायचं आहे। 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपल्या या चकल्या छान अशा वाळलेल्या आहे। तुम्ही बघू शकता भरपूर अशा या चकल्या तयार झालेल्या आहे। या आता आपण तळायला घेऊया।
तर ही चकली तळण्याकरता मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं होतं. तेल छान तापलेलं आहे. आता यामध्ये एक चकली टाकून आपण ही चकली तळून घेऊया. छान अशी दुप्पट तिप्पट फुलते व चवीला खूप सुद्धा अतिशय उत्तम लागते. मस्त कुरकुरीत अशी ही आपली बटाटा साबुदाणा चकली तयार आहे. आणि मी यामध्ये या चकलीचे योग्य प्रमाण सांगितलेले आहे. त्यानुसार तुम्ही जर घेतलं तर ही चकली अजिबात फसणार नाही व अजिबात कळकड लागणार नाही. छान अशी फुलून वर येईल. तुम्ही ही चकली उपासाला सुद्धा खाऊ शकता किंवा इतर वेळेस सुद्धा ही चकली तुम्ही स्नॅक्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे मी थोड्या चकल्या तळून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता यातला जो साबुदाणा आहे तो किती छान असा फुगलेला आहे. अजिबात कडक दिसत नाही. कुरकुरीत असा हा साबुदाणा तळल्या गेलेला आहे. यातील जो साबुदाणा आहे हा टम्म फुगलेला आहे. छान असा म्हणजे छान असा शिजल्यामुळे तो छान फुगलेला आहे. तर ही अशी कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली आपली तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.